नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, जे नवीन यूट्यूबर आहेत, ज्यांचं आता नवीन चॅनल ओपन झालं आहे, त्यांचे सबस्क्रायबर कसे वाढवायचे? त्यांचे 2 दिवसात, 8 दिवसात सबस्क्रायबर कसे वाढतील? त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे. त्याच्यात सेटिंग कोणती करायची? व्हिडिओ कसा अपलोड करायचा? कोणता व्हिडिओ अपलोड करायचा? ते स्पष्ट मी या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. सगळ्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सर्वात आधी तुम्ही पाहू शकता स्क्रीनला कशी सेटिंग करायची, कोणती सेटिंग करायची ते तुम्हाला पूर्णपणे मी दाखवणार आहे मित्रांनो. पहिले आपल्या यूट्यूब जे तुम्ही ओपन केलं असेल, त्या यूट्यूबची जे एक ॲप्स राहते YT स्टुडिओ म्हणून, ती ॲप्स तुम्ही ओपन करायची मित्रांनो. नसेल तर डाउनलोड करून घ्या YT स्टुडिओ. त्याच्यात तुम्हाला पूर्णपणे तुमचे व्ह्यूज किती आहे, तुमचे हॉर्स किती झालेस, तुमचे व्हिडिओ किती अपलोड झाले, तुम्ही त्याच्यामध्ये एडिटिंग पण करू शकता. तुमचे जे पण डिस्क्रिप्शन असेल, भरपूर काही त्या YT स्टुडिओमध्ये तुम्ही करू शकता मित्रांनो. तर YT स्टुडिओ मी डाउनलोड केला आहे. त्या YT स्टुडिओला मी ओपन करतो मित्रांनो. ओपन केल्यानंतर असं इंटरफेस येतं. त्याच्यावर माझा नवीन आयडी आहे. ती नवीन आयडीवर मी वरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथं सेटिंग ऑप्शन दिसतंय मित्रांनो तुम्हाला. या सेटिंग ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेटिंग ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वरती दिसतंय पुश नोटिफिकेशन. पुश नोटिफिकेशनला क्लिक करायचं मित्रांनो. जसं पुश नोटिफिकेशनला पुश केल्यानंतर तुम्ही कमेंट्स पहिल्याच नंबरचं फर्स्ट नंबरचं सेक्शन आहे. त्याला तुम्ही क्लिक करायचं. त्या कमेंट्सला क्लिक केल्यावर इथं ऑल आहे, इम्प्रूव्हमेंट आहे, नॉन आहे. म्हणजे तुम्हाला ऑलवर सिलेक्ट करायचं. जसं मी केलं आहे फर्स्ट नंबरचं ऑल आहे, त्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर खाली अपडेट्स आहे, इयर्स आहे, पॉलिसी आहे. हे पूर्ण जे पण 5 दिसतं ना मित्रांनो सेटिंग्स, त्यांना ऑन ठेवायचे आहे. ऑफ नाही ठेवायचे, ऑन ठेवायचे 5. हे 5ही ऑन ठेवल्यानंतर तुम्ही बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर खाली कमेंट सेक्शन दिसतं आहे कोपऱ्याला. या एक कमेंट सेक्शनवर क्लिक करायचं आहे. त्या कमेंट सेक्शनवर क्लिक करून तुम्ही व्ह्यूज ऑल याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. व्ह्यूज ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये असं दिसेल, तुम्हाला इथं जायचं आहे डायरेक्टली लास्टला. सबस्क्रायबर कॉन्टॅक्ट. सबस्क्रायबर कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन येतो मित्रांनो. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्ही 100 सबस्क्रायबर झाले का तुमचे, किंवा 1K झाले का, या 10K मतलब 10K झाले का तुमचे सबस्क्रायबर. तुमचे अगर 100 सबस्क्रायबर असतील तर तुम्ही 1K वर क्लिक करायचं मित्रांनो. 1K वर तुम्ही 1K वर क्लिक करायचं. लास्टला जाऊन 1K वर असं टिप मारायची. 1K आलं. अगर तुमचे 1K अगर सबस्क्रायबर असतील तर 10K वर तुम्ही टिक करायची मित्रांनो. 10K सेटिंग झाली त्याच्यात तर बॅक यायचं मित्रांनो. ही सेटिंग झाल्यानंतर तुम्ही बॅक यायचं. आता व्हिडिओ कसा अपलोड करायचा मित्रांनो. व्हिडिओ कोणता अपलोड करायचा? व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला अपलोड करता, त्याच्यानंतर तुम्ही वेटिंग करता की आम्हाला सबस्क्रायबर वाढतील असं. तर मित्रांनो, या नेटवर्कच्या दुनियेत तुमचा व्हिडिओ कुठंच लागत नाही. तुम्ही असा काही व्हिडिओ बनवा मित्रांनो की लोक तुमच्या व्हिडिओला आवर्जून पाहतील आणि लोकांना त्या व्हिडिओमधनं काहीतरी भेटेल. जसं मी आता तुम्हाला व्हिडिओ मार्फत एक्सप्लेन करतोय, तुम्हाला सांगतोय, तसं त्याच्यामध्ये काहीतरी मुद्दे तुम्ही ॲड करा, टिप्स ॲड करा की ते लोकांना तुमची टिप्स, मुद्दे आवडतील, ते लोकांना पटेल. तेव्हाच लोक तुमच्या व्हिडिओजला सबस्क्राईब करतील. तुम्हाला जर जेवण बनवत असेल, कुक, तुम्हाला एखादा पदार्थ, छान छान पदार्थांचे व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता. एखादा शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही 10वी नंतर मुलांनी काय शिक्षण घ्यावे, कोणत्या शिक्षणामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, कोणत्या शिक्षणाची जास्त व्हॅल्यू आहे, 12वी नंतर काय करावे मुलांनी, त्या अशा माहिती
लोकांना ज्या आवडतील, लोक जे सर्च करतात तशा तुम्ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. तर तशा तुम्ही माहिती पोहोचवल्या तर लोक नक्कीच तुमच्या व्हिडिओला आवर्जून पाहतील आणि लाईक पण करतील आणि सबस्क्राईब करतील. आता जसं मी तुमच्याशी बोलतोय, माझा व्हिडिओ जे पाहतील ते बाकीच्यांना आवडेल, कोणी लाईक करेल, कोणी कमेंट करेल. बाकीच्यांना नाही आवडणार, ते बाकीचे कोणी कमेंट पण नाही करत आणि लाईक पण नाही करत. जसे तुमचा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला एखादा, त्याच्यामध्ये एक नवीन स्टिप ॲड केली, नवीन जेवणाचं म्हणा, शैक्षणिक म्हणा, कोणतं तरी एक नवीन युनिक असं मार्केटमध्ये जे नाही आहे, तुम्ही ते व्हिडिओ अपलोड केला त्याचा आणि ते 1000-1500 लोकांनी जसं पाहिलं, त्याच्यामधनं काही लोकांना आवडलं, ते काही लोकांनी लाईक केलं, काही लोकांनी सबस्क्राईब केलं. जसं 1000 लोकांनी पाहिलं त्याच्यामधनं तुम्हाला 200 लोक, 300 लोकांनी सबस्क्राईब केलं, बाकीच्यांनी कोणी केलं नाही. अजून एक नेक्स्ट व्हिडिओ बनवा, त्याच्यामध्ये अजून काही इंटरेस्टेड असं काहीतरी लोकांना पटेल, लोकांना माहिती होईल, त्याच्यामध्ये थोडं लोकांना काहीतरी भेटेल घेण्यासारखं त्या व्हिडिओमध्ये, असा तुम्ही असा व्हिडिओ बनवा. तेव्हा लोक तुमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करतील, लाईक करतील. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येऊ मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.